तर हॅलो गाईज, तर माझ्या न्यू व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. तर हे पहा, तुम्ही गेस करा तर मी कुठे आली असेल. तर पहा, पूर्ण हे पाणीच पाणी. तर हे धरण 70% पाण्याने भरलेलं आहे, अजून 30% बाकी आहे. तर अजून जास्त पाऊस आला ते पण भरून जाईल. तर कसं वाटतंय तुम्हाला लाईव्ह लोकेशन एकदम कडक. तर हे पहा, आम्ही आलेलो आहोत. तर पहा, आम्ही आता इथं मासे खायला जाणार आहोत. पण म्हणलं चला आपण काही धरणाचा एक लॉक काढूया लाईव्ह पाणी. आता आम्ही आहे गोड धरणावरती. आता इथं आम्ही स्पेशल मच्छी भेटते, गोड धरण म्हणून हॉटेल आहे. तर आपल्या प्रज्ञा मॅडम आणि आम्ही इथं आलेलो आहे. हॉटेलला जायचे, अजून हॉटेल चालू नाही झालेलं आहे. त्यामुळं आम्ही इथं धरणावर एन्जॉय करतोय, जरा फोटो वगैरे काढतो. हे धरण आता 70% भरलं आहे. यंदा अवकाळी पाऊस लवकर झाल्यामुळं धरण भरलं आहे. अजून 30% बाकी धरण भरायचं. तरी इथून कुठं पाणी जातं रे? इथून समोरची पाईपलाईन तिसरी गोंद्याला पाणी जाते आणि ही आपल्या गावाला कॅनेल हांगेवाडीला. हांगेवाडी. तर पहा, भरपूर पाणी जातं आणि कॅनल आहे. पण सध्याला थोडं दार चालू ठेवलेलं आहे. तर मस्तपैकी आम्ही इथे एन्जॉय करणार आहोत. आणि ह्या मुलींचा चाललेला आहे फोटोशूट. तर पहा, आमचा दादू नको येऊ, काही यायचे असलं ते. तर हे फोटोशूटचं काम चाललेलं आहे. हा बाई, सांभाळणार लिहिलं फोन लय माझा काय केलंय आता काय सांगू शकत नाही. तर हे पहा, पाणी ह्यातले आम्ही आता धरणावर जाऊन फ्रेश असे मासे खाणार आहोत. तर तुम्ही पण कधी या इकडे आले तर ह्या साईडला. तर दादा चालाय फोटोशूट. तर हे आमच्या श्रद्धा मॅडम आणि ह्या नेहा मॅडम. तर मी मागच्या वेळेस पण आता ब्लॉग मी अजून टाकला नाही, वाटते का टाकलाय सांगून देणार नाही एवढं. पण मी पूर्ण माहिती दिलेली ह्या धरणाची. तर तुम्हाला पूर्ण माहिती लागत असेल तर माझ्या पेजला फॉलो करा, तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि मी मागच्या वेळेस एक ब्लॉग पण टाकलेला आहे. तर तो ब्लॉग बायोमध्ये माझ्या अकाउंटमध्ये जाऊन नक्की पहा. धरण फुल भरलं ना, तिथून पाणी सुटतं. हा, तर आपलं हे पहा, आमचा सचिन दादा माहिती सांगतोय तुम्हाला. तर धरण फुल झालं ना, तर ह्या मोऱ्या काय रे, मोऱ्या सोडल्या जातात. त्या मोऱ्या सोडल्या जातात. तर भरपूर लोकांची इच्छा असते फ्रेश मासे खाण्याची. तर आम्ही सुद्धा आलेलो आहे, तुम्ही पण या. तर पहा, हे धरण किती सुंदर वाटतंय, हे वातावरण. इकडे धरणाचा फुगारा शिरूरपर्यंत आहे. शिरूरपर्यंत ना? धरण जर फुल भरलं ना, इकडे शिरूरपर्यंत फुगारा आहे. अजून काय माहिती रे मला, एवढं माहित नाही याबद्दल. या धरणात पाणी सगळं शिरूरच्या मध्ये दिवसाचा जो सांडवा सुटतो ना, त्या नदीतून त्या धरणात पाणी गोड धरण फुल झालं ना, म्हणजे आपलं उन्हाळ्यात बंद नाही. आपल्या पिकांना, फळबागाला, आपल्या डाळिंबाला, आपलं कॅनेलला पाणी सुटलं, कॅनेलवर आपली मोटर आहे. तर ह्याची भरपूर डाळिंबाच्या बागा आहेत. आणि इथून म्हणजे जीवनदानी आपलं धरण. मग काय आमच्या गावाच्या शेजारीच म्हणजे आहे धरण. आमच्या गावाची शेजारीच म्हणजे गाव यायचीच नाही. देऊ का? चलू दे. तर नेहा मॅडमचा छान असा फोटो. आयफोन आहे का? मला पण आयफोन मध्ये फोटोशूट करावा लागेल. ए बाई, हळूच. आमच्या पिवडी मॅडम. आणि हा काय रे, आत्मज्ञानी यांना तिसऱ्या डोळ्याने सगळं दिसतं. मी मागच्या वेळेस ब्लॉग टाकलेला आहे हिचा. मागच्या वेळेस मी ब्लॉग टाकलेला आहे हिचा. यांना खूप दिवसापासून मच्छी खायची आणि त्याला मच्छी खूप फेवरेट आहे. गेलं व्हाय नाही, तर आज आम्ही प्रज्ञा मॅडम मुळे आम्ही पण आलोय आज मच्छी खायला. तर ना हे काय केस झाल्यात माझे त्या गाडीवर. खूप रोड खराब होता तिथं पाणी, म्हणून आम्ही इथलच्या रोडने आलो नाही. मधून पण एक रोड यायला, आणि तो रोड एकदम चांगला आहे. पण काय झालं, ते पाणी असल्यामुळे आता आम्ही तिथून आलो नाही. पण तिथं माझ्या सुविधा आहे, बोटची गाड्या वगैरे जातात. तर जाताना आम्ही तिथनंच जाणार आहे. कारण इतकं बोर झालं, इतकं म्हणजे इतका त्रास झाला गाडीवर, पूर्ण हातपाय दुखायला लागले. तर माझ्या ब्लॉग आवडते असेल तर जास्तीत जास्त फॉलो करा आणि लिंक माझी शेअर करत जा. काय करायचंय, काय झालं?
दगड सटकायचं एखाद्या खाली. आणि तर अजून आमची बाकीची गँग मागून येते या गाडीवर. आम्ही पुढे आलेलो तर भरपूर जण आहेत आम्ही. आणि सगळे स्पेशल सगळ्यांची मच्छी हे फेवरेट आहेत. मच्छी लवर आहेत सगळे. ही नाही चिकन खाणार आहे. ही मटन पण खात नाही फक्त चिकन. पण हे आता आणले आम्ही. आता आणणार नव्हते पण आता एकटीला कशी घरी ठेवायची चिकन लवर. श्रद्धा मॅडमचा फोटोशूट चालय आणि इथं झाल्यानंतर माझा नंबर आहे. एक बिना चष्माचा काढे मिळणार. अण्णा किस लय खाई राबत अण्णा सेल्फी काढ. लॉक चालायला येऊ. एक बिना चष्माचा काढायचं पण नाही. 5 मिनिटं तर होऊ दे ना. कमीत कमी किती मिनिटं झाल्यात? होऊ दे 6-7 मिनिटात जरा जास्त. लाईव्ह लोकेशन लोकांना पाहायला खूप आवडते. म्हणजे माझ्या फॉलोअर्सला. ह्या साईडला ना छान येणार फोटो. काढ बरं असं येतं बघ बरं काय. दादू शेट्टीचे फोटो संपत सुद्धा आपणच फोटो काढलो. सगळ्यांनी फोटो काढलेत. आता यांचं फोटोशूट आपल्याला काही फोटोशूट काय चान्स नाहीये. कारण हे सगळे हे आम्हाला काही फोटो काढून देतो असं वाटत नाही. आणि पिऊ माय वरून पर्स ना बाई जाना. वट पर्स नीट राखी उभी. मी काय करू त्याला आता? काडक्या वाजू काय तो? ते वाड्या माणसांचं असं असतं. ते सगळ्यांचं काढू. सेल्फी नाही मला लाईव्ह लॉक चालणार असेल जास्तीत जास्त नाही चालू. 7-10 मिनिटाचं तरी होऊ दे लाईव्ह. तर कसं ही जरा महत्वाचा पॉइंट आहे ना पाहण्याचा. लोक जरा जास्तीत जास्त पाहतात. चला आणि इकडे आम्ही आलतो ना मागच्या वेळेस तर पूर्ण मोकळं होतं धरण तेव्हा उन्हाळ्यात मागच्या वर्षी. आणि आम्ही शंख हे गोळा केले ते पूर्ण आतमध्ये उतरलो होतो है ना. म्हणजे धरण गाई भरतच नाही. पण यंदा अवकाळी पाऊस आपल्याला भरपूर. आपल्याला म्हणजे फुल महाराष्ट्राचा अवकाळी पाऊस सगळीकडे भरपूर झाला. तर आपल्याला बी जास्त पाऊस झाल्यामुळे धरण एवढ्या लवकर भरले. नाही तर धरण एवढ्या लवकर भरतच नाही. आता हे तुम्हाला तर माहितीच आहे अवकाळी पाऊस यंदा भरपूर झालेला आहे सगळीकडे. त्यामुळं धरण भरलंय. म्हणजे अजून 30% बाकी आहे तरी बी सांगवा सोडून दिलाय. जास्त पाऊस आला तर पूर्णच फुल भरत. हा पूर्ण फुल भरतो. ती एक लेवलला मॅडम आपलं फोटो घ्या काढून. हा आता आम्हाला फोटो सेक्शन करायचं आहे. तर लाईव्ह लॉग हा बाद झाला पुरे. तर माझ्या लॉग मध्ये तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तर पहा आपल्या नको सोडू भ्या वाटतंय. तर हे आमचं बूथ आहे बा. नाही मॅडमचं बूथ आहे. आमच्या बंटी शेटची साहिल शेटची एंट्री झालेली आहे. बुलेट घेऊन कसं काय आलेत पण मागून लेट पण थेट आलेले आहेत हे मेंबर. आमचा बघू दादा यावंच लागतंय. यावंच लागतंय. हॉटेल गोल्ड धरणला खा एवढ्या एवढ्या पाहून जाऊ. एक मला तिथे उड्या खाव तिकडून आहे ना. इथून पाऊस जायचं तुम्ही कसं काय आले रे? आम्ही आलो तुमच्या मला. आमच्या पप्पाने कसं काय लावलं तुम्हाला? तर आमचा बंटी दादा हे आमचा बंटी सेट बुलेट लवर 755 बुलेट लवर आहे आमचे. मोबाईल दगड हाणू नका रे. मोबाईलला जपा. मोबाईलला सगळ्यांनी जपा. नाही बस करते.